नाशिकमध्ये छगन भुजबळ आज कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत। जेजुरकर लॉन्समध्ये सकाळी 10:30 वाजता हा मेळावा होणार आहे। या मेळाव्यामध्ये भुजबळ आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे। मंत्रिपद न मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज आहेत। तर नाशिकमध्ये आज समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक आहे। त्याच्यामुळे छगन भुजबळ काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। चंदन, नाशिकमध्ये काय घडतंय? की छगन भुजबळ आज नेमकी काय भूमिका घेतात, काय बोलतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर हिवाळी अधिवेशनाला सुद्धा छगन भुजबळ हे पोहोचलेले नाही आहेत। त्यांनी परवाच्या दिवशी नाशिकमध्ये आल्यानंतर स्पष्ट केलं होतं की पुढच्या अधिवेशनाच्या दिवसांमध्ये मी उपस्थित राहणार नाही आहे आणि त्याच्यामुळे आता अधिवेशनाला न जाणारे भुजबळ आज नेमकी काय भूमिका घेतात महत्त्वाचं ठरणार। जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी आता दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। भुजबळ फार्मला पोलिसांचा बंदोबस्त आता काही वेळात या ठिकाणी तैनात होणार आहे आणि त्याच्यामुळे नाराज असलेले छगन भुजबळ आज या सगळ्या समता परिषदेच्या कार्यकर्त्यांसमोर, या सगळ्या आपल्या पदाधिकाऱ्यांसमोर नेमकी काय भूमिका मांडतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। काल येवल्यामध्ये देखील भुजबळांनी आपल्या कार्यकर्त्यांना भेट दिलेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आपण निश्चितपणे काहीतरी भूमिका घेऊ। त्याच्यामुळे आज या कार्यकर्ता मेळाव्यात भुजबळ नेमकं काय बोलणार याकडे लक्ष लागलेलं आहे। नक्कीच धन्यवाद चंदन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।